पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाई दरम्यान आणि त्यानंतर शहरांना हाय अलर्टवरती ठेवताना मुंबई गुन्हे शाखेला एका टोळीची माहिती मिळाली। मोठ्या रकमेच्या बदल्यामध्ये कागदपत्रांशिवाय सिम कार्ड पुरवणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झालाय। मुंबई गुन्हे शाखेकडनं 23 वर्षाच्या समीर मेहबूब खानला अटक करण्यात आली आहे। 75 सिम कार्ड्स आणि 2 मोबाईल्स त्याच्याकडनं जप्त करण्यात आलेत। केवायसी प्रक्रिया पूर्ण न करता जास्तीत जास्त किमतीमध्ये सिम कार्ड्स तो विकत होता असंही कळतंय। तर ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्याला अधिक माहिती देतील। सूरज, नक्की जेव्हापासून पहलगाम अटॅक झाला होता आणि त्यानंतर पासून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आला होता, तसंच मुंबई पोलीस ही देखील अलर्टवर आहे, शहर अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जेवढे इलिगल काम होत आहे त्यावर एजन्सीची करडी नजर आहे आणि याच अनुषंगाने मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 6 ला एक माहिती मिळाली होती की काही लोक आहेत जे पैसे घेऊन सिम कार्ड देत आहेत। या प्रकारचे सिम कार्ड अतिरेकी किंवा अँटी सोशल एलिमेंट वापरू शकतात। त्यामुळे क्राईम ब्रांचने एक डमी कस्टमर पाठवला आणि त्याच्याकडनं डॉक्युमेंट्स न घेता पैसे घेऊन जेव्हा त्यांनी सिम कार्ड हँडओव्हर केला त्याचवेळी रंगेहात त्याला अटक करण्यात आलेली आहे। सध्या क्राईम ब्रांच या संपूर्ण प्रकरणी चौकशी करत आहे। जी, धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।